नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. तर आज आलो होतो आपण मुंबईला येण्याचं कारण मित्रांनो, आपल्या भावाने एक नवीन फ्लॅट घेतला होता. त्याची वास्तुशांती आणि होमचा कार्यक्रम होता. दाजींना काय आज सुट्टी नव्हती. दाजी संध्याकाळी जाणार होते डायरेक्ट. तर दाजी आपल्याला जाता सोडणार होते. दाजी खाली गेल्या गेल्या त्यांची गाडी पुसायला घेतली मित्रांनो. त्यांच्या डॉमिनॉर खूप जीव आहे त्यांचा. गाडी पुसून वगैरे एकदम चकाचक मध्ये आम्हाला तिकडे सोडलं दाजींनी. गेल्या गेल्या तिकडे कार्यक्रम सुरूच झाला होता मित्रांनो. तर गेल्या गेल्या सगळ्यात पहिले दर्शन झाले मोठे बाबांचे. आज आपण नवीन माईक घेतला होता, त्यावरूनच आपण आज शूट करणार होतो मित्रांनो. मस्तपैकी पूजा वगैरे मांडली होती. मोठे बाबा एक साइडला बसले होते, एकदम मस्त पैकी त्यांच्या गप्पा. रुद्र तर काय चॅटिंग करत होता, काय हाईड करत होता मोबाईल मध्ये, काय माहिती त्याच त्याला माहिती. मोठ्या बाबांच्या बाजूला आत्या गेली, मग काय विषय रमला. तिथे सगळेजण खिचडीवर ताव मारत होते मस्त पैकी. म्हणलं होतं मिसळ खायला, तर काय ऐकलं नाही, उपवास होता. गेल्या गेल्या मित्रांनो मस्त पैकी एकदम वातावरण एवढं भारी झालं होतं ना पूजेने. हे महाराज चक्क काशीवरनं बोलवते भावानी. एवढे भारी एकदम प्रसन्न वाटत होतं मित्रांनो. आधी नमस्कार मित्रांनो, आपल्या भावाने नवीन फ्लॅट घेतलाय, तर त्याला आपण त्याची प्रतिक्रिया विचारू. काय वाटते त्याला? आनंद वाटतोय मला. फ्लॅट म्हणजे एक स्वप्नपूर्ती झालेली आहे. त्याला काय बोलू तेच समजत नव्हतं मित्रांनो. त्याच्यानंतर मग वहिनी बोलायला लागल्या. खरंच एक स्वप्न पूर्ण झालेलं. एक टप्पा आयुष्याचा अजून एक पुढे सरकतो. माझ्या भावांचं चांगलं झालं आतापर्यंत. त्यांनी गरिबीत दिवस काढले, पण आता त्यांचं चांगलं झालंय, चांगलं होत चाललंय. माझ्या वडिलांचा आशीर्वाद माझ्या भाच्यांना, भावांना, सगळ्यांना चांगलंय. हेच नाही. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून मुलांनी परिश्रम करून आणि त्यांच्यावरती झालेले संस्कार, त्यांनी केलेलं कावड कष्ट, याला आलेलं यश, आणि हे पाहिला आनंदाचा दिवस अगदी मन भरून येते. आणि त्यानिमित्ताने आम्ही सगळे भाऊ एकत्र आलो. भरपूर आनंद झालेला आहे. त्या आनंदाला काही तोटच नाही. सगळेजण भाऊक होत होते मित्रांनो, त्यामुळे मी रिव्ह्यू घ्यायचं थांबून दिलं. एकदम मस्त पैकी पूजाला परत सुरू झाली होती मित्रांनो. हे अग्नी काढायचं काम चालू झालं होतं. आमच्या वहिनी परत दमल्या, ते अग्नी काढून काढून ते काय पहिलं तर काय झालंच नाही लवकर. तर तेवढ्यात आपल्याला फोन आला विशाल शेठचा, मला घ्यायलाय. तर याला बोललो तू इथं थांब, काय लागलं वगैरे ते कोणाला मदत कर, नाही तर माझ्या मागे लागून लगेच निघशील. जाता जाता लागलं आपलं गोल्डन मेन्सवेअर मित्रांनो. आपलं गोल्डन मेन्सवेअर काम उठत पण उत्पन्न झाले सेक्टर 7 मध्ये. म्हणलं विशाल भाऊ बसा लवकर, टपकन कार्यक्रम चालूच आहे. तिकडे काय लागते नाही लागते ते बघायला लागते. आता काय बोलू, इकडे सगळेजण आम्ही नंतर आलो, आराम करत बसलो मित्रांनो. दमलो होतो, 2 दिवस कंटिन्यू तो होम चालू होता आमचा. त्याच्यानंतर मित्रांनो गडबड चालूच होती तशी. तर शेवट झाला आरतीने. तर तुम्हाला पुढं आरती दाखवतो मी. आमची आजी म्हणली आयला मला घे बाबा, तू पाहिल्यापासून एकदा पण नाही घेतलं. तर मित्रांनो हे बघा आरती.